भाजप नेहमीच काँग्रेस तसंच इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीवरून टीका करत आलेली आहे। मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपात भाजपनेही या तत्वाचा त्याग केल्याचं दिसून येत आहे। स्वतःला पक्षातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारे म्हणवणाऱ्या भाजपकडूनच अनेक ठिकाणी नेते मंडळींच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली जाते, ज्यामुळे पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही किमान 33 भाजप नेत्यांनी आपली पत्नी, मुलं तसंच नातेवाईक यांना उमेदवारी मिळवून दिल्याचं समोर आलेलं होतं। अनेक ठिकाणी हे उमेदवार बिनविरोध निवडूनही आलेले होते। आता महापालिका निवडणुकांमध्येही हाच कित्ता गिरवला जात असून मुंबई आणि पुण्यासह इतर शहरांमध्ये अनेक विद्यमान खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या कुटुंबियांना तिकीट मिळाल्याचं चित्र आहे। एकूणच काय तर घराणेशाही संपवण्याऐवजी कशा प्रकारे तिकिटांचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात। तिकीट वाटपात घराणेशाही। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांच्या वहिनी आहेत हर्षिता नार्वेकर, त्यांना यावेळेला तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, त्यांचेच भाऊ मकरंद नार्वेकर यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। तर कालिदास कोळंबकर जे आमदार आहेत त्यांचे पीए संदीप पानसांडे यांना देखील तिकीट दिलं गेलं। मग सुरेखा लोखंडे ज्या नगरसेविका आहेत भाजपच्या, त्यांचेच पती रोहिदास लोखंडे यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सीमा हिरे आमदार आहेत भाजपच्या, त्यांची मुलगी रश्मी हिरे यांना देखील तिकीट दिलं गेलं आहे। त्यानंतर आमदार सीमा हिरेंचेच दीर योगेश हिरे हे देखील भाजपकडून यंदा निवडणुकीसाठी समोर आलेले आहेत। मग आमदार नवाब मलिक, त्यांचे भाऊ कप्तान मलिक हे देखील यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यानंतर नवाब मलिक आमदार आहेत, त्यांच्या बहीण सईदा खान या देखील निवडणुकीच्या रिंगणात। कप्तान मलिक यांच्या सून बुशरा नदीम मलिक त्या देखील मात्र या निवडणुकीमध्ये समोर येताना दिसतात। सुनील प्रभू आमदार, त्यांचे पुत्र अंकित प्रभू हे देखील आता मशाल या चिन्हावरती निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विनायक राऊत माजी खासदार, त्यांचे पुत्र गीतेश राऊत यांना देखील उमेदवारी। त्यानंतर श्रीकांत सरमळकर माजी आमदार आहेत, त्यांचे जावई हरी शास्त्री हे देखील निवडणुकांच्या रिंगणात। प्रकाश फातर्पेकर माजी आमदार, त्यांच्या कन्या सुप्रदा फातर्पेकर या देखील निवडणुकीसाठी आता सरसावलेल्या आहेत। उपनेते अशोक धात्रक, त्यांचे पुत्र अजिंक्य धात्रक यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आमदार सुनील शिंदे, त्यांचे भाऊ निशिकांत शिंदे हे देखील निवडणूक लढवतील। मग किरीट सोमय्या माजी खासदार, त्यांचे पुत्र नील सोमय्या हे देखील निवडणूक लढवणार आहेत। राज पुरोहित माजी खासदार आहेत भाजपचे, आकाश पुरोहित त्यांचे पुत्र आहे, त्यांना देखील तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे। नंतर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट भाजपकडून तिकीट घेऊन लढताना दिसतील। बरं, एकूणच काय तर घराणेशाही संपण्याऐवजी वाढतीये आणि घराणेशाहीवर सर्वाधिक टीका करणाऱ्या भाजपनंच यात आघाडी देखील घेतली अशी टीका आता राजकीय विश्लेषकांकडूनही केली जाते। राजकीय वर्तुळामध्ये घराणेशाही हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून विविध राजकीय पक्षांमधील घराणेशाही पुन्हा एकदा समोर आली आहे। अनेक पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप होतोय। हे चित्र केवळ एका पक्षापुरतं मर्यादित नाहीये, तर अनेक प्रमुख पक्षांमध्ये हीच परिस्थिती दिसून येते। बरं, यावरून राजकीय पक्षांची भूमिका आणि त्यांचं तत्वज्ञान याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं। निष्ठावान कार्यकर्त्यांमध्येही यावरून चांगलीच नाराजी पसरलेली असते। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आत्ताच आम्ही सगळ्या प्रेक्षकांना
महाराष्ट्रातल्या विविध पक्षांनी दिलेली यादी दाखवलेली आहे, ज्यामध्ये उमेदवारीसाठी ही नावं पुढे आलेली आहेत। घराणेशाहीचे आरोप एकमेकांवरती करत असताना देखील प्रत्येक पक्षामध्ये मात्र ती घराणेशाही का दिसते? यंदा भाजपची जर आम्ही यादी पाहिली तर सर्वाधिक नातेवाईक मंडळी असतील, पीए असतील, ओळखी पाळखीचे असतील, त्यांना मात्र घराणेशाहीच्या माध्यमातून तिकीट दिली जात असल्याचं स्पष्ट होताना दिसतं। कुठे घेऊन चाललो आपण आपला महाराष्ट्र? कुठे घेऊन जातोय आपण राज्याचं राजकारण? सुषमाताई, खरं तर आता सगळ्या उमेदवारांच्या चर्चा दिसतात, त्या चर्चांमध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टी जी सातत्याने वंशवादावरती बोलत राहते, सातत्याने घराणेशाहीवर बोलत राहते, एकाच घरामध्ये एका व्यक्तीला किती पदं असावीत यावर फार नैतिकतेचे डोस पाजत राहते। हे सतत आपण चित्र बघितलं तर आज घडीला सगळ्यात जास्त जर उमेदवाऱ्या कोणी दिल्या असतील एकाच घरामध्ये तर त्या भारतीय जनता पार्टीने दिल्या। भारतीय जनता पार्टीने नांदेडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला जी उमेदवारी दिली होती ती एकाच कुटुंबामध्ये 6 लोकांना उमेदवारी दिलेली होती। बरोबर। हे सगळं जर चित्र बघितलं तर पक्ष कोणताही असो, पण जेव्हा अशा पद्धतीने उमेदवाऱ्या मिळतात त्यावेळेला निश्चितपणे जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे। किंबहुना राज्य चालवण्याची, सरकार चालवण्याची जी अक्कल आहे ती फक्त काय नेत्यांच्याच मुलामुलींना असते का? आणि मग कार्यकर्त्यांमध्ये ती अक्कल नसतेच का? कार्यकर्त्यांमध्ये ती कुवत नाही का? कार्यकर्त्यांची कुवत फक्त सतरंजा उचलण्यापुरती आहे का? असा प्रश्न नक्की निर्माण होतो। कारण साधं गणित आहे की एकाच घरामध्ये म्हणजे आता आपण जर समजा बघितलं की पंकजा मुंडे, त्याच्यानंतर प्रीतम मुंडे, लगेचच यशस्वी मुंडे अशी एक लाईन दिसते, किंवा 30 लाईन महाजनांच्या घरामध्ये दिसते, किंवा अजून हे फक्त मुंडेंचं आठवलं सहज म्हणून याच पद्धतीने गिरीश महाजनांच्या पत्नी, मग लगेच त्यांच्या घरातली माणसं, अशा ज्या काही एकूण ज्या सगळ्या लोकांच्या जे उमेदवाऱ्या दिसतात, हे सगळं बघता नेमकं असं का व्हावं? एकाच कुटुंबातल्या इतक्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या जातात याचा अर्थ त्या पक्षामध्ये इतर कुणाकडे ते इलेक्ट्रल मेरिट नाहीच का, असा एक प्रश्न निर्माण होतो। पण मग इलेक्ट्रल मेरिट म्हणजे काय हे जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला त्या इलेक्ट्रल मेरिट मध्ये सो कॉल्ड पैसा ही गोष्ट फार मोठी येते। बरोबर। पैसा आणि त्या लोकांकडे असणारं एक ह्युमन रिसोर्सेसचं नेटवर्क, आणि ते नेटवर्क कदाचित सर्वसामान्य कार्यकर्ता उभं करू शकत नाही, किंवा तेवढा पैसा सर्वसामान्य कार्यकर्ता उभं करू शकत नाही। परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला ती संधी मिळाली नाही तर कदाचित ते रिसोर्सेस तो कधीच उभं करू शकणार नाही। मला वाटतं की हे एका अर्थाने कार्यकर्ता नावाची जी आपल्याकडची जी सगळी एकूण मी जमात असा शब्द वापरेल, हा जो कार्यकर्ता वर्ग आहे या कार्यकर्ता वर्गाचं एका अर्थाने शोषण आहे। पक्ष कोणताही असो, कुठलाही पक्ष असेल, पण यामध्ये निश्चितपणे कार्यकर्त्यांचं शोषण आहे। आता राहुल नार्वेकरांच्या सारखा माणूस आधी विधान परिषदेवर जाणार, मग विधानसभेवर जाणार, मग विधानसभा झाली की लगेचच पुन्हा त्याच्याच कुटुंबातल्या लोकांना पुन्हा उमेदवाऱ्या दिल्या जाणार, मग इतरांनी काय करायचं अशा वेळेला, हा प्रश्न निर्माण होतो। कारण परवा आपण एक निमंत्रण पत्रिका बघितली की एका निमंत्रण पत्रिकेमध्ये एकाच घरातले 2 खासदार, 3 खासदार दिसतात, 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 2 आमदार, असं जर चित्र दिसत असेल तर इतर लोकांना स्कोप काय आहे? मग इतर लोकांनी फक्त झेंडे, आणि मग झेंडा तुमचा खांदा आमचा, घट्टे पडेपर्यंत तो झेंडा आम्ही बाळगायचा आहे। मग त्या खांद्यांना बळकटी कधी मिळणार आहे? ही बळकटी दिली जावी असं निश्चितपणे, कारण मी सुद्धा एका पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं? आता माझ्यासारखा एखादा माणूस असतो की नाही मला निवडणूक राजकारणातच जायचं नाहीये, मी संघटनात्मक त्याच्यामध्ये खुश आहे, कारण निवडणुकीच्या राजकारणात जो पैसा लागतो तो पैसाच माझ्याकडे नाही हे फार उघडपणे स्पष्टपणे मान्य करते। आता महानगरपालिकेच्या एकूण निवडणुकाची जी खर्चाची मर्यादा आहे ती आदर्श खर्चाची मर्यादा आचारसंहितेने घालून दिलेली ती 15 लाखाची मर्यादा आहे। पण मला सांगा 15 लाखात कुठलं इलेक्शन होतंय? आज घडीला एका महानगरपालिकेच्या एका नगरसेवक पदाच्या इलेक्शनला 5 ते 10 कोटी रुपये लागत आहेत, तर 10 कोटी कोणाच्या बापाचे आणायचे? त्यामुळे ज्यांच्या बापाकडे 10 कोटी रुपये असतील त्यांची मुलं उभी राहतील इलेक्शनला, ज्यांच्या बापाकडे 10 कोटी रुपये नसतील त्यांची मुलं उभी राहू शकणार नाहीत। इतका साधा फंड आहे तो।
बरोबर आहे. मात्र तुम्ही ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचं मन ओळखून आहात, ग्राउंडवरती तुम्ही जातात, अनेक कार्यकर्त्यांच्या रोज भेटीगाठी आपण घेत असता. मग मला तुमच्याकडून एकच जाणून घ्यायचं आहे, उद्या मला तिकीट हवं असेल तर निकष एखादा पक्ष नेमके काय काय लावत असतो? उद्या सतरंजा उचलणारा कार्यकर्ता हा मोठ्या पदावरती जाऊ नये का? त्यानं थेट निवडणुकांमध्ये सहभाग घेऊ नये का? त्यानं जिंकून येऊ नये का? याबद्दल अनेक संभ्रम आजही मतदारांमध्ये आहेत, कारण त्यांच्या समोर आलेला उमेदवार नेमका कुठल्या निकषांवर निवडला गेलेला आहे, त्याचं जे मेरिट सर्टिफिकेट आहे किंवा त्याने आजपर्यंत काय काम केलेलं आहे, प्रगती पुस्तक कसं नेमकं चेक करावं, असे अनेक संभ्रमात जाणारे प्रश्न निर्माण होतात. कारण ज्यावेळेला आम्ही याद्या बघतो अरे घराणेशाहीचं त्यामध्ये बोलबाला असलेला दिसतो, त्यावेळेला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आशा सोडून द्याव्या का? सुषमाताई. मला वाटतं कार्यकर्ते मिळाला असता तर कार्यकर्त्यांकडे निष्ठा हा निकष लागतच नाही. निष्ठा हा निकष जर कार्यकर्त्यांना लागला असता तर कदाचित सगळ्या निष्ठावंतांना आत मिळाल्या असत्या. पण निष्ठा हा निकष लागण्यापेक्षा तो किती चांगल्या लबाड्या करू शकतो किंवा तो किती चांगला पैसा खर्च करू शकतो, त्याच्याकडे मनी, मेंटल, मसल या तीनही गोष्टी त्याच्या सोकॉल्ड इलेक्ट्रॉल मेरिट मध्ये आहेत का? कारण सज्जन, सरळ, जो संयमी आहे, जो सरळ मार्गी आहे आणि ज्याला फार काही काय म्हणता येईल क्लुप्त्या करता येत नाहीत, असा माणूस निवडणुकीच्या राजकारणात कदाचित या सगळ्याच्या दृष्टिकोनातून अडाणी माणूस ठरत आहे. बरोबर आहे. नक्कीच तुम्ही एक तर जळजळीत सत्य सांगण्याचा आज प्रयत्न केला. मतदार राजाचे डोळे उघडलेले असतील आणि जेही उमेदवारी घेऊन आज उमेदवारीचे फॉर्म भरायला जातील किंवा उमेदवारी आपली सिद्ध करण्यासाठी निवडणुकांना सामोरे जातील, त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी. त्यानंतर याच मूळ आणि महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शायनाजी, दिवसभर तुम्ही पाहिलेलं असेल की अनेक उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, अनेक पक्षांना आपापले उमेदवारही दिले आणि आपल्या चिन्हावरती आपल्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी घराणेशाहीचा मुद्दा सर्वात आधी समोर येताना दिसतो. आजच्या याद्यांवरती जर नजर टाकली तर भाजपच्या याद्यांमध्ये सर्वाधिक घराणेशाहीचे असलेले अनेक जण त्या ठिकाणी तिकीट मिळवताना दिसतात. अनेकांचं बॅकग्राऊंड जे आहे, विविध पक्षाचे नेते मंडळी असतील, जे उमेदवार असतील, त्यांचं कुठेतरी बॅकग्राऊंड जे आहे ते चांगलं नसल्याचंही दिसतं. कुठेतरी गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं झालेली आहेत किंवा कुठेतरी नाव गोवलं गेलेलं आहे. अशांना देखील ज्यावेळेला तिकीट मिळलं जातं त्यावेळेला सर्वसामान्य मतदारांनी कुणाला मतदान करावं, मला ही प्रोसेस आपल्याकडून समजून घ्यायची आहे. शायनाजी. सर्वप्रथम म्हणजे हे जे स्थानिक स्वराज असो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, हे आहे कार्यकर्त्याचं इलेक्शन. तर नक्कीच कार्यकर्त्याचा भाव असणार की ते लढायचं, ते त्यांना एक संधी दिलं आणि 2017च्या नंतर हे पहिल्यांदा इलेक्शन आहे. तर कॅन्डिडेट्स जिथे त्यांचे परिवारला प्रमोट करतात, बीएमसीच्या तुम्ही बघितलं तर डिनेस्टी पॉलिटिक्स घेऊन खूपच प्रश्न उतरलं आणि एक एक पक्षांना ते कधी कधी विनेबिलिटी सांगायचंय, कधी कधी हे सांगायचंय की हे ट्रेंडची गरज आहे. परंतु सर्वप्रथम भिवंडी निजामपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये तुम्ही बघितलं तर खूपच यंग ऍस्पिरंट्स पण आहे, पण ते आहे फॅमिली ड्रिव्हन. तर मला हे म्हणायचंय की जेव्हा फॅमिलीज मध्ये काम आहे, सपोर्ट बेस आहे, नेटवर्क आहे, तिथे त्यांना जिंकायला त्रास नाही होत आणि इट्स अ हेड स्टार्ट. आता नेम रेकग्नेशन तुम्ही बघा तर खूप मोठे मोठे परिवार पण आहे ज्यांच्या बॅकग्राऊंड आणि रेकग्नेशन जे आहे ते वोटर्स बघतात, वोटर ठरवतात. ते लेगसी ट्रेडिशन जे आहे, जिथे परिवारचे इन्व्हॉल्वमेंट आहे, तिथे ते कॅरी फॉरवर्ड द फॅमिली आयडिओलॉजी. परंतु मला वाटते की सरनेम न बघता लोक आता खूपच सशक्त आहे हे बघायचं की कोणाला वोट करायचं. आणि जेव्हा वोट करतात तर ते वोट आहे काम बद्दल आणि हे परसेप्शन की तुम्ही कोणता परिवारचे संबंधित आहे तर तुम्हाला हेड स्टार्ट नक्कीच असू शकतो, परंतु तुमचं काम नाही तर ऑन ग्राउंड तुमची स्वीकारता नाही. मला फक्त हे सांगायचंय की हे स्पर्धांमध्ये न जाताना की शिवसेना असो किंवा भाजप किंवा अन्य कोणता दल, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे स्वतः स्टोरी तुम्ही बघा. एक शाखा प्रमुख जे मुख्यमंत्री बनून
हा. आज उपमुख्यमंत्री आहे आणि आमचे पक्षाचे अध्यक्ष आहे. आणि त्यांनी इतकी एक छान वातावरण केलं की कार्यकर्त्यांना पण संधी भेटते. हे बघून मला वाटते यू नीड टू लीड बाय एक्झाम्पल, आणि हेच आहे आमचं पूर्ण मत याबद्दल. बरं, पण शायनाजी, मला तुमच्या पक्षाचं आणि तुमचं पर्सनली मतही लक्षात आलं. मात्र ज्यावेळेला तुम्ही बोलताय, आम्ही बाजूला काही दृश्य दाखवतो यावेळेला. अनेक कार्यकर्ते जे सतरंजा उचलतात, वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहून आपल्या पक्षासाठी काम करतात, मात्र बाहेरून आलेल्यांना तिकीट मिळतं आणि ते जे कार्यकर्ते इतके वर्ष प्राणपणाला लावून त्या पक्षासाठी कार्य करत असतात त्यांना तिकीट मिळत नाही. मग अशा वेळेला त्यांचा हुंदका फुटतो. ते प्रचंड प्रमाणात रडतात, कधी कधी गोंधळही घालतात. अनेक वेळेला तुमच्या कार्यालयांच्या बाहेरून जाण्यासही ते मनाई करताना दिसून येत असतात. अशा कार्यकर्त्यांना काय सांगाल? अशा कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका नसतात का? हा, हे खरं म्हणतात तुम्ही, आणि मी डॉज नाही करणार क्वेश्चनला. मला पण वाईट वाटते, पण एक कॉन्स्टिट्युन्सी मध्ये एकच उमेदवार असू शकतो, राईट? तर विनेबिलिटी क्रायटेरिया पण बघायचं आहे, आणि आमची संवेदनशीलता आहे ते कार्यकर्त्याबद्दल जे ज्यांना संधी नाही दिलं. परंतु तुम्ही जेव्हा एक पक्ष मध्ये आहे तर सगळं लढणार, तर काम कोण करणार ते पण बघा तुम्ही. आणि मला वाटते की आमचे पक्ष असो तिथे आम्हाला फक्त मराठी माणूससाठी, मराठी अस्मितासाठी आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी काम करायचं आहे. आणि तिथे खूप खूप छान उदाहरण आहे जिथे 22 वर्षांचं पण महिलांना संधी भेटलं, आणि आमची लाडकी बहीणला खूप संधी भेटलं. धन्यवाद. बरोबर आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केलीत शायनाजी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचं मत असेल, तुमच्या पक्षाचं मत असेल, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.